हा पूर्णपणे हे जे काय मराठी माणसाच्या उत्कर्षाकरता असेल, महाराष्ट्राच्या भल्याकरता असेल, दोघांनी जाहीर केलेल्या की आपापसातले मतभेद मिटवून आम्ही महाराष्ट्राच्या हिताकरता लढत राहू. धन्यवाद धन्यवाद साहेब. राज ठाकरे यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावर कधीच घडाघाती अशी टीका केलेली नव्हती. नातेसंबंध त्यांनी नेहमीच जपले, मात्र त्याचबरोबर राजकारणातही त्यांनी खूप टोकाची अशी टीका कधी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यावर केली नव्हती. अडचणीच्या काळामध्ये राज ठाकरे नेहमीच उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्याही वेळेला राज ठाकरे यांनी स्वतःहून फोन केला होता. उद्धव ठाकरेंना त्यांचं अभिनंदन केलेलं होतं. त्यानंतर आता ही दृश्य आपण पाहतो आहोत. एकीकडे वरळी डोम मध्ये व्यासपीठ सज्ज आहे, प्रतीक्षा आहे ती दोन ठाकरे बंधूंच्या येण्याची, तर दुसरीकडे राज ठाकरे यांचं निवासस्थान अर्थात शिवतीर्थ त्यावर देखील हालचालींना वेग आलेला आहे. तर दुसरीकडे मातोश्री परिसरातील ही दृश्य देखील आपण पाहतो आहोत. याच ठिकाणावरून उद्धव ठाकरे हे देखील थोड्याच वेळात निघतील. दोन्ही बंधू साधारणतः 11:30 वाजता वरळी डोम या ठिकाणी पोहोचतील असं म्हटलं जातं. सगळ्यात शेवटी उद्धव ठाकरे यांचं भाषण होणार आहे. तर प्रकाश महाजन हे देखील आता वरळी डोम या ठिकाणी पोहोचले. तर महाराष्ट्र गीतानं या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. काही नेते जे आहेत ते या ठिकाणी आता पोहोचत आहेत. त्यानंतर आणखी काही नेते म्हणजे कदाचित सुप्रिया सुळे आहेत किंवा जयंत पाटील आहेत किंवा इतर नेते त्यांची काही भाषणं या ठिकाणी होऊ शकतात. मात्र अद्याप तरी या नेत्यांपैकी कोणी या ठिकाणी पोहोचल्याचं कळलं नाही. तर काही वेळातच राज ठाकरे मेळाव्यासाठी आता रवाना होतील. तर उद्धव ठाकरे मातोश्रीवरून रवाना होणार आहेत. आता संघाला हाफ चड्डीवाला म्हणत होता, हा कधी झाला म्हणजे का? आता कसं आहे, कुणी त्याला वैयक्तिक घेऊ नका, जातीवाद घेऊ नका. नया नया मुसलमान ज्यादा भाग देत आहे. तुम्ही बघा असं टाच वर करून ते सध्या ते चालू आहे. ते पगारी नोकर आहेत. काय फरक नाही पडणार म्हणजे शिवसेना मनसे एकत्र राजकीय काय फरक पडणार असं म्हणतात? अरे तुला काय करायचं आमचं आम्ही पाहून घेऊ ना. तुझं कसं मंत्रीपद टिकल तेवढं बघ. तू आता वैयक्तिक जाऊ नको. पण ते म्हणतात की मराठी काय अजित पवार जे आहेत किंवा देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे हे मराठीच आहेत ना. मग मराठी कशी धोक्यात आली आहे? तिघही राज्यकर्ते मराठी आहेत, तिन्ही पक्ष मराठी आहेत. आम्ही काल जय गुजरात म्हटलं नाही. ते नितेश राणेला विचारा कोणी म्हटलं ते. अरे महाराष्ट्र, मराठी माणूस, मराठी संस्कृती, मराठी भाषा खाण टाकली या लोकांनी. आणि ठाकरे बंधूचं उत्तरदायित्व आहे या सगळ्यापासून मराठी संस्कृतीचं, महाराष्ट्र धर्माचं रक्षण केलं पाहिजे. आणि आज हे दोन भाऊ एकत्र आले, तुम्हाला काही फरक पडत नाही का? तुम्ही एवढा हलकोल्लाल करताय? नारायण नारायण तंबोरा घेऊन का वाजवताय तुम्ही? तुम्ही म्हटलं दोन भाऊ एकत्र आले, आता मी मरायला मोकळा. एवढी भावना अशी तुमच्या होण्याचं कारण काय? कारण महाराष्ट्राला, मराठी संस्कृतीला, मराठी माणसाला, मराठी शेतकऱ्याला ही गरज आहे आज. हा आमचा स्वाभिमान. चला चला बरखास्त.